नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या गव्हाचं पीक वाढीच्या अवस्थेत आहे, पण अचानक ते पिवळं पडताना दिसतं का? तर काळजी करू नका. हा तणनाशकांचा परिणाम किंवा चिलिंग इंज्युरी असू शकते. पण काय आहे हे चिलिंग इंज्युरी आणि तणनाशकांचा परिणाम काय आहे आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूया गव्हाचं पीक पिवळं का पडतं. गव्हाच्या पिकात जेव्हा अन्नद्रव्यांची कमतरता होते, विशेषतः नत्र खताची कमतरता पडल्यावर पीक पिवळं पडतं. तसंच तणनाशकाची फवारणी केल्यानंतरही पानं पिवळी पडतात. याशिवाय जास्त थंडीमध्ये पानांवर दव तयार होतं, त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि पिकाला चिलिंग इंज्युरी होते. एकंदर पानं पिवळी पडायला लागतात. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हामध्ये सध्या आंतरमशागत, तणांचं नियोजन आणि खतांचा दुसरा हप्ता देण्याचा काळ चालू आहे. तणनाशकांच्या फवारणीनंतर जर गव्हाचं पीक पिवळं पडत असेल तर एवढं चिंतेचं कारण नाहीये. गव्हाचं पीक 55 दिवसांचं झाल्यावर त्याला 19-19-19 खताची 2% म्हणजेच 20 मिली खत प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचंय. यामुळे पानांचा पिवळेपणा कमी होतो आणि पीकही जोमानं वाढतं. यानंतर चिलिंग इंज्युरी याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. थोड्या प्रमाणात चिलिंग इंज्युरी असल्यास पीक सहन करू शकतं, पण जास्त प्रमाणात पानं पिवळी पडत असतील तर तुम्ही जसं खताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यानुसार नत्र खताचा दुसरा हप्ता द्यायचा आहे आणि गव्हाला 21 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचं आहे. आता पाहूयात सध्या गव्हाच्या पिकामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं असतं ते. नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये आता तणांचं नियोजन करण्याची वेळ आली आहे. आता हे तण 2 पद्धतीने काढता येतात. यामध्ये यांत्रिक आणि रासायनिक अशा पद्धतींचा अवलंब केला जातो. आधी पाहूयात यांत्रिक पद्धत. यामध्ये शेतात गरजेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी तसंच कोळपणी करायची आहे. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोळपणीमुळे कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. तर रासायनिक पद्धतीत मेट सल्फ्युरॉन मेथाइल 20% WP हे तणनाशक एकरी 8 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा क्लोडिनाफॉर्म प्रोप्लाजिल 15% अधिक मेट सल्फ्युरॉन मेथाइल 1% WP हे संयुक्त तणनाशक एकरी 160 ग्रॅम 150 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी गव्हाच्या 2 ओळींमध्ये तुम्ही तणनाशक फवारू शकता. तसंच तणनाशक फवारल्यानंतर 10 ते 12 दिवस गव्हाला पाणी द्यायचं नाही. तण नियंत्रण, योग्य खत मात्रा आणि फवारणी यामुळे तुम्ही तुमच्या गहू पिकाला पिवळं पडण्यापासून वाचवू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.